मध्ये आपण पोहोचलेले आहेत. क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. आज सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आई गावदेव पीसी संघाकडून डिफेंडिंग चॅम्पियन आहे विनय आणि भावेश. दीप पहिलं षटक पहिला चेंडू. हो 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 अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाते या स्कर्लेकच्या वरून सीमा पार षटकार. पिकअप शॉट लवकरच चेंडूला पिक केलं होतं हे आपण पाहू शकता. अगदी फ्लिक का ऑफ द रिस्ट फ्लिकचा फटका होता. मनगटी फटका. मनगटाचा चांगला वापर या फटक्यामागे पाहायला मिळाला होता फलंदाज विनय याचा. आणि धावसंख्या 6ने इथे मात्र श्रीगणेश धावसंख्येचा होतोय. आव्हान आहे ते या 18 धावांचं एक माफक आव्हान आहे खरं तर. 3 षटकामध्ये पुन्हा एकदा मोठा फरक घेण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बीट केलं जात आहे फलंदाजाला. पहिला चेंडू षटकाराने त्यानंतरचे चेंडू मात्र निर्धाव. दीप याचं स्वागत खरं तर पहिल्या चेंडूवर विनय यांनी षटकाराने केलं होतं आणि त्यानंतर कमबॅक करताना निर्धाव चेंडू. इथं फुलटा चेंडू आहे समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. मात्र सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये आणि पहिला फलंदाज बाद विनय झेलबाच्या रूपाने. नवे बॅटर साहिल. साया धावसंग्रह पहिला फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे. एक माफक लक्ष आहे खरं तर. अवघ्या 18 धावांचं लक्ष आहे. तर पहिल्या इनिंगमध्ये निंबोली संघाने फक्त 17 धावा धावफलकावर जोडल्या होत्या आणि 18 धावांचं लक्ष त्याने पीसी संघासमोर दिलेलं आहे. आणि लक्ष्याचं जर संरक्षण करायचं असेल तर टिचून गोलंदाजी हाताळावं लागेल आणि अंतराने नव्हे तर अगदी गुच्छात विकेट देखील प्राप्त करावे लागतील.
इथे या फलंदाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, जास्तच चेंडू दूर ठेवला जातोय. लाईनचा वापर विचार नक्कीच पंच करतात आणि इथे या संघाची धावसंख्या सिंगलने वाढते, 7 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस आहे दीप. पहिले षटक आदळतोय राटा मोर स्टंप. पुन्हा एकदा दिशेमध्ये फरकटतोय आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. पंचांना आपण पाहतोय बिझी ठेवलेलं आहे खरं तर. अतुल शर्मा सर आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेलेकचे पंच लारा, एक काल लारा यांनी गाजवला होता आणि लारा जेव्हा हार्ट ऑफ सिटी 40 ग्राउंडवर फटके खेळत होते मोठे मोठे, तर नक्कीच आपोआप तोंडातून निघायचं लारा क्या मारा. पोल केलेल्या चेंडूला कंट्रोल फुलचा फटका. मिडविक रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 9 धावा. आणि लारा याला खरं तर लारा हे नाव लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांनी दिलेलं आहे. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10वर पोहोचते आणि इथून फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. पारडं खरं तर आपण पाहतोय आई गवदी पेशे संघाचं जड आहे. सामना पूर्णपणे झोकलेला पहिल्याच षटकामध्ये पाहतोय पिसे संघाच्या बाजूने. दीप पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय पिशे या संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश येतोय. 18चं लक्ष आहे. धावसंख्या 10. इथून 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. डॉटफुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मात्र स्क्वेअरलेग रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून कुठल्या प्रकारचे चूक नाही आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तू चल माया आहे अशी स्थिती आपण बघतोय सध्या पिछे संघाच्या फलंदाजांची. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील इथे बाद होताना
आणि हा गोलंदाज देखील विकेट हॅट्रिकवर पहिल्या इनिंगमध्ये भावेशच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली पाहायला मिळाली होती. आणि इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेट हॅट्रिक राज याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 47 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये बरोबर 50 विकेट हॅट्रिक झालेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये तब्बल 66 विकेट हॅट्रिक घेतल्या गेलेल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड सोफरच्या नावे, वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा गोलंदाज जलालुद्दीनच्या नावे आणि T20 क्रिकेटमध्ये ब्रेडली या गोलंदाजाने बांगलादेश विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. विकेट हॅट्रिकवर आहे गोलंदाज राज आणि या न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये पियुष. इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल की नाही पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही, पोहोचण्याचा प्रयत्नच त्याने केलेला नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाने. वेल होता 2 धावा पूर्ण करण्याचा. दोन संघाची धावसंख्या 12. भिनारगावचे उद्योगपती निलेश गुलवी साहेबांना आमच्या व्ही आय पी जर आलेले आहेत त्यांचं देखील जयबजरंग चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपल्याला विनंती असेल की आपण व्ही आय पी जर या, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 12 धावा. इथून अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. राजा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. सामना करेल फलंदाज पियुष. इथे चेंडू समोर खेळल्या 20 मध्ये थोडीशी उमलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप आपण पाहतो एका धावीचे रूपांतर 2 धावांमध्ये करताना फलंदाज पियुष. चौदा धावा, इथून 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र लॉफ केलं चेंडू, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाते सीमा पार आणि विजयी फटका देखील पाहायला मिळतोय पियुषच्या बॅटमधून. तर हा सामना जिंकलाय गावदेवी पिसे संघाने. अभिनंदन पिसे आणि हार्ड लक निंबावली. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आमचे स्कोरर हर्ष गायकर सांगतात की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे भावेश, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये शेवटचे षटक घातलताना सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट चटकावले होते. विकेट हॅट्रिक पूर्ण केलं होतं आणि या स्पर्धेमधील पहिला विकेट हॅट्रिकचा विक्रम त्याच्या नावे देखील पाहायला मिळतोय. भावेश इज मॅन ऑफ द मॅच आणि भावेश मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अतुल भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शोभा असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण द्यायचं आहे. हे आपण बघू शकता भावेश ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट. वेल बॉल, वेल प्लेड भावेश आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर पुढील सामना सेकंड राऊंडमधील आपल्याला पाहायला मिळेल. झरेमरी अलिमगर विपक्ष आणि एकविरा नानकर या 2 संघामध्ये. आणि प्रतिशय ज्यावेळी या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांचा.
समीर आणि यतीन ही जोडी मैदानामध्ये एंटर झाले. आपण पाहतोय आई एकविरा नांदकर संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले आणि आता गोलंदाजी करण्यासाठी अलिमगड एक्सप्रेस हिमांशु पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या फेरीमध्ये दोघी आपण बघितले तर वन साइड मॅचेस जिंकताना दिसले आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. आपण बघितलं दामणगाव संघाला परास्त केलं होतं नांदकर कोलीवाडा संघानं आणि अलिमगड संघानं पराभूत केलं होतं जर्मन वाहुलीला. आज त्रिमूर्ती भादवड संघानं 2 विजय मिळवले. हिमांशु पाटील लेफ्ट आर्म राउंड द विकेट ना. समीर सामना करेल. पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट. वळवलाय खडेकडे स्वीप करत असताना बॉल पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांकरिता हा चौकार. पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी देत असताना आक्रमक सुरुवात. चौकार प्राप्त करतोय बॅटर समीर. गुड शॉट. आदरणीय निलेश कुळवी साहेब समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. समीरचा क्लास. यावेळेला बॉल हवे तर पॉइंटचा फिल्डर डाऊन दी बॉल. इथे चुकी होणार नाही आणि अखेर विकेट मिळत असताना हिमांशु चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद. न्यू मॅन इन नवीन फलंदाज जय मैदानामध्ये एंटर होतोय. हिमांशुला या ठिकाणी सफलता मिळाली आहे. चौकारानंतर विकेट मिळवून देत असताना आपल्या संघासाठी यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि आणखी एक खेळाडू बाद. कॉट बँड विकेट. झेल पकडला विकेट कीपरनं. चांगली मुवमेंट होती बॉलमध्ये. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टर्न कापण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटरने केला आणि बॅटची बाहेरील कडा घेऊन बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. लगातारची दुसरी विकेट. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु ती सुरुवात ते सातत्य निरंतरपणे कन्सिस्टन्सी या ठिकाणी राखता आली नाही आणि सध्या तरी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. हॅट्रिक बॉल. न्यू बॅटर लखन मैदानामध्ये एंटर होतोय. हॅट्रिक बॉल. फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकही हॅट्रिक आतापर्यंत झालेली नाही. आज झाली एक विकेट हॅट्रिक आपण पाहतोय. नुकतीच मागच्या सामन्यामध्ये भावेशनं विकेट हॅट्रिक मिळवली होती पीसीए संघाच्या भावेश शेलारनं. एकच धाव फलकावरती आणि धावसंख्या एका धावेने 5 या आकड्यावर. स्ट्राईक एंडला बॅटर यतीन. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढे सरसावून बॉलला पाठवलंय लॉंगॉनच्या दिशेनं. डाऊन दी ग्राउंड आणि काय झेल पकडल्या त्या ठिकाणी. फलंदाज बाद. बिग विकेट. यतीन यावेळेला बाद होतोय. विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे गावदेवी आई एकविरा नांदकर या संघामधून खेळताना, परंतु यावेळेला तो लवकर बाद झाला आणि आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. प्रिन्स मूवीजच्या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करता. डीडी स्पोर्ट भिनारच्या मैदानावर चालू असलेला क्रिकेटचा बिग शो यंगस्टर क्रिकेटरना संधी देण्यासाठी जय बजरंग स्पोर्ट्स भिनारनं ही स्पर्धा आयोजित केली. अंडर 24 न्यू बॅटर नवीन फलंदाज पियुष. 5 धावा धावफलकावर. पुन्हा 3 विकेट्स.
मागच्या मॅचमध्ये देखील हिमांशूनं 3 फलंदाजांना बाद केलं होतं. याही मॅचमध्ये 3 विकेट्स त्यानं घेतलेत. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर, 4थी विकेट. तू चल में आया. सध्या तरी हेच फलंदाजांचं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला हिमांशू पाटील. अलीमगढ एक्सप्रेस फक्त धावा खर्च केल्या 5. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी दीप बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. मला वाटतं दीप पहिल्या सामन्यामध्ये संघामध्ये जरूर नव्हता, परंतु आता दीपच्या येण्यानं संघाची ताकद पुन्हा एकदा वाढलेली आहे गोलंदाजीमध्ये. सेकंड ओव्हर स्ट्राईक एंडला बॅटर लखन असेल. विघ्नेश सध्या नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतायत. चला सामना सुरू करायचा अलीमगढ. यावेळेला आडव्या बॅटनं चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट एक्झिक्युशन पाहायला मिळालं बॅटरचं. वळवला ऑन साईडला. आपण पाहतो की ताकद फटक्यामध्ये झोकण्याचा प्रयत्न लखनचा आहे, परंतु आता दबाव असेल कारण लवकर टॉप ऑफ द ऑर्डरचे बॅटर बाद झाले. त्याच्यामुळे मिडल ऑर्डरला आल्यानंतर फलंदाजांना कुठेतरी डाव पुढे नेण्यासाठी एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. बॅक ऑफ द हँड. हो, यावेळेला हा बॉल हवेत उडवला, जणू काय कॅचिंग प्रॅक्टिस करतोय. ज्या पद्धतीने बॉल उडवला होता, बॉल कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा इथे मिळाल्या. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न झाला त्या ठिकाणी आणि 3 धावा पूर्ण झाल्या नाहीयेत. फलंदाज होते धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वा धक्का लागला, तो म्हणजे बॅटिंग करत असताना नांदकर कोलीवाडा संघाला. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली. धावफलकावरती 8 धावा तुम्ही पाहतायत आणि 5 खेळाडू बाद. दक्ष पाटील यांच्याकडून या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. दक्ष पाटील आपलं स्वागत आहे आणि अलीमगढ संघाला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. डीपचा पुढचा बॉल, बॅटची बाहेरील कडा, स्लिपला एकी फिल्डर नव्हता. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत होता. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लेफ्टी बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विनायक. एका धाव्याने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या फेरीतील सामना. यानंतर पुढील जो सामना होणार आहे जॉली स्पोर्ट कामतगरच्या विरुद्ध गावदेवी पीसे या 2 संघांदरम्यान सामना असेल. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. यावेळेला पुढचा बॉल स्विंग केला ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेला मागे जातोय बॉल बिहाइंड द विकेट. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग सर्वात कठीण ही जागा असते, पोझिशन असते क्रिकेटमध्ये फिल्डिंग करण्यासाठी खरं तर. कारण ज्या वेळेला एज घेते ना बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होतो त्यावेळेला बॉल अधिक वेगानं, डबल वेगानं
मागे जात असतो आणि तिथे एक धाव पळून पूर्ण करण्यात आली. एका धावेने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 14 या आकड्यावरती 14 रन्स ऑन द बोर्ड. दीप गोलंदाजी करत असताना आणि अमित आणि सुमितला तुम्ही पाहताय त्या पोझिशनला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं. 14 धावा धावफलकावरती. यापुढील सामना कामतगर विरुद्ध पिसे. दोन्ही संघनायक आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थान नवा, कारण अंतिम षटक आता सुरू आहे, नंतर टॉस केला जाणार आहे. बघा अजून बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. 3:30 वाजलेले आहेत. अजून प्रॉपर जर आपल्याकडे बघायला गेले तर 2च तास आहेत आणि अजून 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या, त्याची नोंद घ्या. यावेळेला हा चेंडू आपण पाहतो फुल टॉस होता. बॅटची बाहेरील कडा लागली. अंतिम षटकामध्ये गोलंदाज अमित गोलंदाजी करण्यासाठी आला. एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 15 धावा 15 रन्स. मागच्या सामन्यामध्ये धामणगावच्या विरोधात जी बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली होती ती बॅटिंग मात्र आता दिसत नाहीये. तसा खेळ करावा लागेल, कारण धावा जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही लावाल स्कोर कार्डवर तेव्हा गोलंदाजांना एक चांगली इकॉनॉमी मिळेल आणि तिथून तुमच्या जिंकण्याचे जास्त चान्सेस असतात. परंतु इथे बॅटिंग करताना थोडेसे स्ट्रगल करताना दिसतात, चाचपळताना दिसतात बॅटर. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, स्विंग अँड मिस, अनदर गुड बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमितची देखील सुरुवातीला ज्या वेळेला तुमचे महत्वाचे गोलंदाज सुरुवातीच्या इनिशियल ओव्हर्समध्ये चांगली स्टार्ट देतात ना, त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव आपोआप कमी होत असतो. विदाउट प्रेशर ते गोलंदाजी करत असतात. आणि इथे पुन्हा हवेत होता बॉल. शॉर्ट कव्हरचा फिल्डर बॉलवरती आला. 21 धाव त्या ठिकाणी मिळाली. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. 16 धावा धावफलकावरती 16 ऑन अ बोट. अंतिम षटक, तिसरं षटक यावेळेला मार्गस्थ असताना अमित गोलंदाजी करतोय. अंडर 24 फॉर्मॅट मधील स्पर्धा तुम्ही पाहताय. 24 वर्ष वयोगटातील जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फुटवर्क दिसत नाही. बघा असंच घडत असतं. ज्या वेळेला तुम्हाला सुरुवातीचे बॅटर्स चांगली सुरुवात देत नसतात त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव हा अधिक वाढलेला असतो आणि त्या दबावामध्ये सध्या तरी तुम्ही नांदकरच्या फलंदाजांना पाहतात. जॉली कामतगर आणि पिसे बिग मॅच. यानंतर एक मोठा सामना आता आपल्याला सर्वांनाच बघायला मिळेल. अमितचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. भरपूर उंच गेला, लांब नाही जात आणि वाईडिश लॉंग ऑनला झेल तिथे पकडली फलंदाज बाद. दीप त्या ठिकाणी सज्ज होता. अमितला देखील सफलता मिळाली. खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये हिमांशू पाटीलनं कंबरडा मोडीत काढला. 4 टॉप ऑर्डरच्या बॅटर्सना त्यानं आउट केलं आणि तिथून आपण पाहतोय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली बॅटिंग करत असताना नांदकरच्या. भिवंडी तालुक्यातील शेवटचं गाव म्हणजे नांदकर. आणि नांदकर या गावाचं नाव आता क्रिकेटच्या पटलावरती आदरानं घेतलं जातं. कारण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठी स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री पंचायतीराज चषक, ज्या स्पर्धेचा फायनल खेळणारा संघ अर्थातच गावदेवी नांदकर. यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला उडवल्या बॉल आणि बघा ते मोटिवेट त्याला मिळालं. ती प्रेरणा आता या ठिकाणी मिळाली की आपण नांदकर गावातून आलोय, ज्यानं या नांदकर गावानं अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलेत आणि ठोकलाय त्यानं षटकार. क्या बात आहे. अक्षय थेटे, मोरेश्वर सुतार सारखे दिग्गज खेळाडू त्याच गावातून आपल्याला बघायला मिळाले आणि हे यंगस्टर खेळाडू खरं तर त्यांना बघून प्रेरणा घेतात. आई एकविरा, नांदकर, कोलीवाडा यतीन सारखा एक चांगला खेळाडू याही संघामधून आपल्याला बघायला मिळालाय. थोडासा खाली राहणारा बॉल होता. तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि याच बरोबर हा चेंडू आला डॉट आणि इथे 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती 23 धावा, 24 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. वळूया पुढील सामन्याचा टॉस येथे केला जातोय. खेळणारे संघ आहेत जॉली स्पोर्ट कामतगर आणि गावदेवी पिसे. आदरणीय निलू गुळवी साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. मॅच बिटवीन बोथ आर द ग्रेटेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट टीम इन अंडर 24 फॉर्मॅट. जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस गावदेवी पिसे. हेड इज अ कॉल. छापा असं कॉल आहे आणि छापा आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे कामतगडच्या कॅप्टननं. मी पाहुण्यांना पुन्हा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. टॉस जिंकला, मॅच असेल 3 ओव्हरची. काय निर्णय घेशील? फिल्डिंग. काय सांगशील पहिल्यांदा फिल्डिंग करणार यामागचं रिझन? काय नाही, आम्ही चेस करू. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही धावा वाचवल्या होत्या, पहिल्यांदा बॅटिंग केली होती, परंतु येथे रणनीतीमध्ये बदल केला जातोय. इट्स ओके. शुभेच्छा असतील तुला. बॅटिंग मिळाली आहे, मागचा सामना दिमागदार जिंकला, खूप चांगली बॉलिंग तुमची विशेषतः राहिली. ॲज अ कॅप्टन खुश आहेस? हो, खुश आहे ना. आणि मागच्या सामन्यात ज्या चुका आल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करताना जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना आम्ही जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करू आणि रन डिपेंड करू. त्यांना काढून देणार नाही त्यांना रन. बॉलिंग लाईन चांगली आहे ना आमच्याकडे. मागच्या वर्षी तुम्ही स्पर्धा जिंकली होती, डिफेंड करणार टायटल? हा, करणार ना. शुभेच्छा असतील त्यासाठी. टॉस या ठिकाणी संपन्न झालं. टॉस जिंकून कामतगडच्या कॅप्टननं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय गावदेवी पिसे संघाला. दरम्यान निलू गुळवी साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. स्वागत या ठिकाणी केला जातोय निलू गुळवे यांचा. मी सन्मान करण्यासाठी अतुल भोईर आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आपण जी स्पर्धा पाहताय जय बजरंग चषक 2025, नवीन वर्षात ही नवीन भेट खऱ्या अर्थानं जय बजरंग स्पोर्ट्स भिनारच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षी आपण त्यांच्या माध्यमातून स्पर्धा बघत आलो. एक वेळ चॅलेंजच्या क्रीडांगणावरती मला आजही ती स्पर्धा आठवते. नाईटचं फॉर्मॅट होतं. विनोदजी हरट, हेमंत हरट, कुमार गुंड आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं ती स्पर्धा सफल करण्यासाठी फार मेहनत घेतली होती. आणि इथे मॅच सुरू. पहिलाच बॉल, हवेमध्ये चेंडू आहे, स्विंग करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगचा फिल्डर धावतोय, बॉल पर्यंत पोहोचतोय आणि त्या दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी. सलामीला प्रणव बॅटिंग करण्यासाठी आला आणि त्याच्या सोबतीला बॅटर कौशल आहे. नॉन स्ट्राईक एंडला. दरम्यान माऊली बैलाचे मालक अनिल भोईर या ठिकाणी आलेले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटच्या बरोबरीने तुम्ही पाहतायत बैलगाडा शर्यत. ओ, यावेळेला स्विच हिट, व्हेरी गुड शॉट. बॉल सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, शॉट ऑफ द आफ्टरनून. कमालीचा फटका पाहायला मिळाला प्रणवच्या बॅट मधून. फेकून दिला सरळ बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. हा सिक्सर, ग्रेट शॉट. आणि या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 8 धावा. आदरणीय हनुमानजी भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. तसेच माऊली बैलाचे मालक अनिल भोईर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत.
आपले सहर्ष स्वागत. आणि नुकतंच धर्मराजा चषक तुम्ही पाहिला, त्याच्यामध्ये सरपंच बकासूर या नंदीला त्या ठिकाणी बघितलं, पुढे आला. पुढे येत असताना कंट्रोल किती चांगला आहे बघा. पूल पाहायला मिळाला, फ्रंट फूट पूल. हा देखील चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर, गुल येतोय हा चौकार. दर्जेदार खेळ, उत्कृष्ट खेळ, हाय प्रोफाईल खेळाडू प्रणवचा मैदानात 12 धावा स्कोर कार्डवर पहिल्याच 3 बॉलवर. टार्गेट आपण पाहतो या ठिकाणी 24 धावसंख्येचा आहे आणि 12 धावा पहिल्याच 3 बॉलवर आपल्याला बघायला मिळाल्या. अफलातून खेळ या ठिकाणी प्रणवचा अर्धा रस्ता गाठलाय. पलटवार करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा फुल टॉस होता, पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला फुल टॉस मिस आणि 1 धाव तिथे मिळाली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा आला. फुल टॉस बॉलला कनेक्ट करता आला नव्हता आणि आपण बघतोय त्या ठिकाणी 1 धाव स्कोर कार्ड वरती जोडली गेली. धावसंख्या 13 वर. कौशल आता स्ट्राइक एंडला असेल. दिशा इन बॉल डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 10 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. Day 1 of the tournament, JB Cup 2025. You are watching the biggest tournament in under 25 format. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय ड्राइव्ह करण्यात आला. बॉल शॉर्ट मिड विकेटला. 1च धाव इथे मिळेल. स्कोर 1 धावेने पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत. 15 धावा लागलेल्या. 15 रन्स. अवघं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 15 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. दोघांमध्ये चांगली भागीदारी होते. महत्वाचं म्हणजे प्रणवने जी सुरुवात करून दिली ती सुरुवात कमालीची, लाजवाब. ओव्हर द विकेट बॉलर. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पायांना चेंडू लागला आणि तिथे 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पुन्हा पूर्ण झाली. षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 16 धावा. 8 धावांची गरज असेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. समीकरण सोपं आपल्याला बघायला मिळालं आता. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीच सोपं नसतं आणि काही कठीण नसतं. राजेश भोईर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. मैदान खूप चांगला चॉईस केला आयुष आणि त्याच्या टीमनं, कारण या मैदानावर प्रत्येकी खेळाडूचं स्वप्न असतं रेडी स्पोर्ट भिनारमध्ये खेळाचं. अतिशय ग्रीन आउटफील्ड आणि तुम्ही पाहतायत प्रोफेशनल क्रिकेट ज्या विकेटवर होतं, टर्फ विकेट, लेदर बॉलच्या मॅचेस ज्या विकेटवर होतात त्या विकेटवर तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली आहे. महेश भोईर देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील स्वागत आहे. सेकंड ओव्हर. लेफ्टी बॉलर पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल. स्कोर 1 धावेने पुढे जाताना 17 वर. यावेळेला थोडासा मागे गेला. बॅकफुटला जात असताना विथ द टर्न पंच केला त्या ठिकाणी. विथ द स्विंग थोडासा पडल्यानंतर बाहेर वळण घेत होता बॉल आणि त्या स्विंगचा वापर करण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. प्रणव चांगला खेळतोय, बॉलच्या मेरिटवर खेळतोय आणि तो त्याचा क्लास आहे. गरजेचं असतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कसं आहे ना की मोस्ट ऑफ प्लेअर ऑन साइडला फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळेला खराब बॉल. दिशा इन उपट टाकली आणि बॉल पाठवला सीमा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना तुम्ही पाहतात. आता 22 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. 2 धावांची गरज आहे, परंतु डगआउट मधून आवाज येतोय कौशलच्या बॅट मधून सिक्सर यावा. एक रील्स होणार तयार. आदरणीय राजेश भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. बघूया चला आता कौशल षटकार मारणार का.
होय मारलाय त्यानं फेकून दिला बॉलला सीमा पार अब तो हो जाएगी व्हायरल बनाव ऑफ रील कौशलच्या बॅट मधून षटकार सामना फिनिश मॅच जिंकली या ठिकाणी जरीमरी अलिमगरनं अभिनंदन बॉईज तर वळूया आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू वन्स अगेन अलिमगड एक्सप्रेस हिमांशु पाटील इज द मॅन ऑफ द मॅच 1 ओव्हर 5 धावा 4 विकेट दोनच मॅच मध्ये त्यानं 7 विकेट घेतलेत कमाल केले आज ॲज अ बॉलर